नमस्कार, मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो। आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्तानं आपण विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधत आहोत। आज आपल्या सोबत आहेत चाकूरच्या नगरसेविका ज्योतिताई शिवदर्शन स्वामी, ज्या महिला बालकल्याण सभापती म्हणून सुद्धा काम करत होत्या। त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। नमस्कार, आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आणि जागतिक महिला दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा। ताई, सर्वात आधी आम्हाला परिचय द्या, आपलं जन्म, शिक्षण कुठे झालं? माझं नाव ज्योती शिवदर्शन स्वामी। माझा जन्म कौठाळी या खेडेगावात झालेला आहे। मुळात माझे वडील शेतकरी आणि पूजापाठ करतात। त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण कौठाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठाळी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय शिवताईमध्ये झालेलं आहे। ओके, आपण राजकारणात कशा पद्धतीने आलात? आपल्याला काही समाजकारणाची आवड होती का? म्हणजे कशा पद्धतीने आपण राजकीय प्लॅटफॉर्मवर आला? अगोदरपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि माझ्या मिस्टरांनाही त्यात आवड होती। आमच्या समाजासाठी केलेलं कार्य बघून पाटील साहेबांनी आम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आणि तेव्हाच आमची राजकारणाला सुरुवात झाली। मुळात आमचा कुठलाही राजकीय वारसा नव्हता, म्हणजे आमच्या कुटुंबात कोणी निवडणुकीला थांबलेलं म्हणा, म्हणजे राजकारण आमचा पायाच नाहीये। पण समाजासाठी केलेले आम्ही काम पाहूनच पाटील साहेबांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम केलं। महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम करत असताना आपण कुठले भरीवशी काम केला? महिला बाल कल्याण सभापती हे पद मिळालं खरं तर ही आमची भाग्याची गोष्ट आहे। आणि हे पद भूषवत असताना खरं म्हणजे महिलांसाठी काम करण्यात आम्हाला खूप आनंद वाटला। महिलांसाठी काम करत असताना आम्ही त्यांच्या समस्या शोधून घेतल्या। बचत गटांच्या महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्यासाठी आम्ही खूप काम केलेले आहे। त्यानंतर आमच्या नगरपंचायतमध्ये आम्ही महिला दिनानिमित्तानं महिलांचा सन्मान ठेवला। म्हणजे यापूर्वी कधी झालेला असेल असं मला वाटत नाही, पण आम्ही तो कार्यक्रम सुरू केला। महिलांचा सन्मान, त्यांना साडी चोळी असेल किंवा प्रशस्ती पत्र देणं असेल, म्हणजे एवढा काही मोठा सन्मान नव्हता, पण आपल्याकडून फुलाची पाकळी प्रत्येक महिलांना कुठेतरी पुढे येण्याची संधी मिळावी, त्यामुळे आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत। त्यानंतर अजितदादांनी, पाटील साहेबांनी एवढी छान लाडकी बहीण योजना आणली। आम्ही या योजनेचा मोफत फॉर्म आमच्या वतीने महिलांना भरून दिला आणि महिलांना या योजनेबद्दल जागृती महिलांमध्ये सांगितली। महिलांना कुठे अडचणी आल्या तर ते आम्ही सॉल्व्ह करण्यात त्यांची मदत केली। आपण नगरसेवक म्हणून साधारणतः आता 2-3 वर्षाचा कार्यकाळ आपला पूर्ण झाला आहे। आपल्या प्रभागामध्ये आपण किती कोटी रुपयाची विकासाची कामं आपण केली आहेत आणि अजून काही आपल्याकडे विजन आहे का प्रभागासाठी? आम्ही जेव्हा निवडणुकीला थांबत होतो तेव्हा आम्ही लोकांना खूप आश्वासने दिलेली होती आणि खरं म्हणजे पाटील साहेबांच्या भरोशावरच आम्ही ते लोकांना आश्वासन दिलेली होती की बाबा आम्ही रस्ते, नाल्या, सभागृहाची काही कामे असतील ते करू। आणि आमचा आणखी निवडून येऊन 2-3 वर्ष झाली असतील आणि 2-3 वर्षात आम्ही जेवढी लोकांना आश्वासने दिलेली होती, सभागृहाचं बांधकाम असेल, रस्ते, नाल्या, त्या सर्व पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहोत। जवळजवळ 1,40,00,000 रुपयाची काम मंजूर झालेले आहे आणि आणखी 1,05,00,000चे काम होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे साधारणतः आपण 2-2.5 कोटी रुपयाचा विकास निधी आपण प्रभागात आणलाय। आपलं काय आता महिलांना आपण काय संदेश देणार आहात जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, की महिलांनी राजकारणात आलं पाहिजे किंवा महिलांनी कशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे? जागतिक महिला दिनानिमित्त एवढं सांगेन की बाबा महिला प्रत्येक क्षेत्रात आज कामगिरी करत आहेत। राजकारण असेल, शिक्षण क्षेत्र, आरोग्य विभाग, प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत। तो आदर्श घेऊन ज्या महिला मागे आहेत त्यांना एवढं सांगेन की बाबा आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही त्यांच्यासारखंच काम करायचे आहे। आणि खरं म्हणजे ज्या महिला पुढे गेल्या ती त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, पण त्यांचा आदर्श जेव्हा ठेवून प्रत्येक महिलांना रोजगार भेटेल किंवा प्रत्येक महिलांच्या हाताला काम भेटेल तेव्हाच आणि प्रत्येक महिला ही स्वावलंबी बनेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिन साजरा केला असं होईल। त्या होत्या चाकूर नगरपंचायतच्या एक तरुण नगरसेविका ज्योतिताई शिवदर्शन स्वामी यांनी सांगितलं की कुठलाही राजकीय वारसा नसताना
त्यांचे पती आणि आमचे मित्र शिवदर्शन स्वामी यांनी सातत्यानं सामाजिक उपक्रमामध्ये जो सहभाग घेतला आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमाची पावती म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरपंचायतचं या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि ती निवडणूक मी स्वतः कव्हर केली होती। विजयानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या आणि एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांनी या प्रभागासाठी काम केलेलं आहे। सातत्यानं 2 वर्ष महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम केलं आणि त्यांनी सांगितलंय की महिलांनी सुद्धा सकारात्मक पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून महिलांची प्रगती होईल। आणि आज सुद्धा त्यांनी आज आपल्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या व्यस्त वेळातून आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा ज्योतिताईंना व त्यांच्या सर्व परिवारांना मी शुभेच्छा देतो।